आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळकू तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जळकू शाळेतून निरोप देण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अनमोल असे मार्गदर्शन श्रीमती परिहार मॅडम यांनी केले। तसेच भविष्यात चांगला नागरिक बना आणि देशाची गावाची प्रामाणिकपणे सेवा करा असा अनमोल कानमंत्र प्रमुख पाहुणे श्री साळुंखे सर यांनी दिला। तसेच शाळेतून निरोप जरी मिळाला तरी भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास शाळेचे द्वार सदैव खुले आहेत असे आश्वासन श्री शेवाळे सर यांच्या मार्फत देण्यात आले। फुलपगारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेट म्हणून लेखन साहित्य दिले आणि अल्पोपहार आणि मिठाईचे वाटप केले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री साळुंखे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री शेवाळे सर, श्रीमती देसले मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती परिहार मॅडम, श्रीमती देवरे मॅडम उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री फुलपगारे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री पाटील सर यांनी मानले। सातवीचा निरोप समारंभ आता पहिलीपासून तर सातवीपर्यंत तुम्ही 7 वर्ष इथं शिकलात। त्याच्यात पहिलीला तुम्हाला जेवढे टीचर होत्या 5वीपर्यंत, नंतर 6वीला तुम्हाला पाटील मॅडम होत्या, म्हणजे 7वीला मी होतो, नंतर किरण फुलपगारे सरांनी 6 महिन्यामध्ये 6 महिन्यापासून तुम्हाला शिकवलेलं आहे। तर तुमच्या ज्या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी असेल किंवा इतर शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे। आता तुम्ही ही जिल्हा परिषदेची प्रायमरी पहिली शाळा तुम्ही सोडणार, तिथून पुढे माध्यमिक शाळा म्हणजे तुम्ही 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष खूप महत्त्वाचे असतात आणि 10वीनंतर तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा 11वी 12वीला तुमचं खरं करिअर घडत असतं, म्हणजे तुम्हाला दिशा मिळत असते। आज तुम्हाला जरी समजत नसेल तुम्हाला शिक्षण कसं घ्यायचं, पुढे कसं जायचं, पण तुम्ही हुशार आहात, फक्त तुम्हाला दिशा नसते, तुम्हाला वयानुरूप ते कळत नसतं। पण पुढच्या 8वी 9वी 10वीच्या वर्गामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही मला दुसऱ्या शाळेचे मुलं पण तिथं मिळतील आणि त्यांचे गुण त्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं आहे। आजचं जर आपण पाहिलं तर तुम्ही जर शिकाल तर टिकाल, तुमच्या भविष्यासाठी कोणी असेल ते आज जरी उपयोगात आलं नाही तरी ते भविष्यात तुम्हाला कधी उपयोगात येतं, कारण परिस्थिती सांगून येत नसते। काही घटना घडतात किंवा काही येऊ शकतात आणि त्याला शिक्षण येणं महत्त्वाचं असतं, म्हणजे तुम्ही शिक्षण घेऊन ठेवायचं। 12वी असेल तर जास्त तुम्ही 12वीच्या पुढे ग्रॅज्युएट झाले किंवा चांगल्या याच्यामध्ये डिप्लोमा केला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर केलं तरी तुम्ही त्यात वावगं ठरणार नाही। मुलं असतील किंवा मुली असतील, तुमची शेतीची परिस्थिती आहे, मजुरी करतात, तुमच्या पालकांची तुमच्या आईवडिलांची परिस्थिती तुम्हाला चांगली माहिती आहे। ही परिस्थिती जर तुमच्या पिढीमध्ये तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये बदलावायचं असेल तर शिक्षण हाच मार्ग आहे। आता आम्ही इथे उभं आहोत, आमच्या आईवडिलांनी कष्ट केले असतील, त्याच्या मागची पिढीमध्ये मजुरी केली असेल आणि आज थोडीशी आमची परिस्थिती बदलली। कशामुळे बदलली? आम्ही चांगलं शिक्षण घेतलं, तुम्हाला शिक्षक म्हणून तुमच्या पुढे उभे राहिले आणि त्यानंतर आमची मुलं असतील किंवा ती मागची पिढी असते त्याच्यात बदल झालेला, म्हणून तुम्ही शिक्षण घ्या। तुम्हाला कोणताही कोर्स करायचा असेल, घरगुती काम असेल, व्यवहारामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही। तुम्हाला मी गणिताचं उदाहरण देताना सुद्धा सांगितलेलं होते की तुम्ही जर ट्रॅक्टर घेऊन गेला, सायकल जरा कांदे घेऊन गेले तर कांदे किती क्विंटल आले आणि त्याचं मोजमाप जर तुम्हाला आलं नाही तर तो व्यापारी सांगेल हे पैसे घेऊन जा, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे। तुम्ही किराणा दुकानात जातात, पोस्टात जातात, बँकेत जातात, हे सगळे व्यवहार शिक्षणाशिवाय होत नाही। जे शिकलेले नाही त्या शेतकऱ्यांना किंवा त्या लोकांना गणवलं जातं। आता मोठे मोठे लोक असतात त्यांना सुद्धा शिक्षण असतं तर त्यांना कुठेतरी फसवणूक केली जाते, म्हणून तुम्ही शिक्षण घ्या आणि शिक्षणामुळे तुमचं भविष्य चांगलं होणार आहे। मुली असेल किंवा मुलं असेल, तुम्हाला शिक्षणामुळे सगळ्या गोष्टी करतात। तुम्ही आता पाहिलं असेल, कम्प्युटर असेल, ऑनलाईन असेल, हे सगळं शिक्षणावर आधारित आहे। मला फक्त 2च शब्द सांगा, 2च जागी सांगा तुम्हाला, तुम्ही शिक्षण घेणार, माणूस म्हणजे मला शिक्षण घेणार, यशस्वी होण्याचं शिक्षण गरजेचं असं शिक्षण कोणी घेतं आणि मोठ्या पदावर जातं। पैसा कोणी कमवतं आणि भरपूर काही त्यामध्ये पैसा कमवा, शिक्षण घ्या, अधिकारी बना, पण एक लक्षात ठेवा,
संस्कार आपले विसरून नका. अधिकारी झाले, तुम्ही लाचखोर बनले, आपल्या शाळेचं नाव बदनाम समजा आणि कुठे गेले समजा व्यापारी झाले, कोणाला लुटू नका. या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. आणि आज कार्यक्रम आपण आपला खूप घाईघाईचा होतोय, त्याच्यामुळे आपण इथं थांबूया. मी माझ्या वतीने तुम्हाला आणि कसुंदी देवणी जाते. 2 दिवसांची रंगत संगत, 2 दिवसांची नाती. तुम्ही लहान असताना पहिलीला जेव्हा येतात तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास नसतो, रडत असतात, शाळेबद्दल भीती वाटते आणि हळूहळू तुम्ही शाळेला पहिली दुसरीला मॅच होतात. हळूहळू ही शाळा मग तुमचं घरासारखं बनून जातं. मैत्रिणी अनोळखी असतात सुरुवातीला आणि नंतर मग एकमेकांबद्दल सहवासामुळे प्रेम निर्माण होतं. आपल्या मैत्रिणीची एखादी छान गोष्ट असेल, आपण ते आत्मसात करतो. शिक्षकांनी सांगितलेल्या छान गोष्टी आपण मनामध्ये साठवतो, त्याच्यातून आपला स्वतःचा विकास करतो. परंतु मग याच्यातून पुढे जात असताना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपला एक प्रकारे विकास होत असतो. शिक्षकांनी सांगितलेले काम ऐकणे, त्यांना उलटून न बोलणं, या गोष्टी तुमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर होतात. आणि मग आपण जेव्हा ह्या टप्प्यातून जेव्हा पुढच्या टप्प्यात जातो तेव्हा मोठी शाळा असते, मोठं गाव असतं आणि तेव्हा उपयोगात येतो तो आपला आत्मविश्वास. आपण जर हुशार असतो तर मग कोणत्याही ठिकाणी पटकन सहज तिथे रममान होतो. परंतु तिथे वागत असताना त्या दिवशी सुद्धा सांगितलं तर शिक्षणापेक्षा 1 नंबर वस्तू आहे ती शील किंवा मूल्य. चांगल्या प्रकारे वागाल तुम्ही. जेव्हा तिथे जाल, तिथे जर जास्त बडबड कराल, जोरात हसाल तर लगेच काय म्हणतील, बरोबर सांगितलं शिक्षकांनी की का रे बाबा कोणत्या शाळेतून आला आहे, तुझ्या शिक्षकांनी असं शिकवलं का. तर ह्या गोष्टी कधीच तुमच्या कानावर पडू द्यायच्या नाही. म्हणजे आपण इतकं छान असं वागायचंय. पुढे जाऊन एखादी साधी मुलगी असते वाचनात मागे, परंतु ह्या काळात असा काही विकास होतो 8वी 9वी 10वीला की एखादी साधी न बोलणारी मुलगी सुद्धा छान बोलायला लागते किंवा एखादी मुलगी अभ्यासात अचानक अशी तिची प्रोग्रेस होते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळा सोडायची नाही. जर तुम्हाला सोबत नसेल तर रिक्षा करायची का, मुलींनी एकत्रित राहायचं, संघटित राहायचं. मुलांनी सुद्धा हे आपल्या गावाच्या मुली आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन छान ठेवायचा. आणि तुमच्यातच एकी असेल तर दुसरी मुलं सुद्धा तुमचं कोणी नाव घेणार नाही किंवा मुली सुद्धा दुसऱ्या खेड्यातून आलेल्या मुलींना मागे लेखतात. या गोष्टींसाठी आपल्यामध्ये काय पाहिजे, संघटन पाहिजे. आणि फक्त अभ्यास एक अभ्यास आपल्या सरळ मार्गाने गेलं तर तुमचे पालक सुद्धा तुम्हाला पुढे 12वीला 11वीला शिकवतील. आणि इंग्लिश आणि गणित सुद्धा तुमचं छान असायला हवं. शिक्षण नामुळेच आपलं लाईफ जे आहे, आपलं जीवन जे आहे ते छान होणार आहे. मुली जेव्हा शिक्षण, म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्या 4 व्हीलरमध्ये त्याच्या बाजूला बसून मेकअपची बाहुली बनण्यापेक्षा स्वतः इतकं